आज मी बनवणार आहे चिकन रेसिपी। त्याच्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहे, तेच आपण मसाला बनवून घेऊ। तर मी इथे घेतलेले आहे खोबरं, हे थोडे काळे मिरे, दालचिनी, तीळ, अद्रक, एक तेजपत्ता, संभार, लसण आणि कांदा। आता आपण मसाले भाजून घेऊ। आधी आपण जे खडे मसाले आहे ते भाजून घेऊ। खोबरं मसाला, थोडं तेल टाकू, याच्यातच कांदा पण टाकून घेऊ। आता आपण हे चिकनला लावून घेण्यासाठी थोडा लसण, थोडा संभार, थोडं जिरं हे मिक्सरमधून काढून घेऊ। हे असं बारीक करून घेतलं। आता हे काढून घेऊ। असा आपण हा चिकनला लावण्यासाठी हा गोळा बनवून घेतला। आता आपण मसाला पण भाजीला फोडणीला मसाला पण बनवून घेऊ। कोथिंबीर, लसूण, आलं, अद्रक आणि हे जे मसाले भाजलेले आहेत ते मसाले, एक चम्मच जिरं, आता आपला मसाला काढून झालेला आहे। आता आपण चिकनची तयारी घेऊ। आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 वेळा। आता आपण याला जे अद्रक, लसण, जिरं त्याची पेस्ट केली ती याला लावून घेऊ। एक चम्मच मीठ आणि थोडी हळद। आपण याला दही वगैरे नाही लावणार आहे, असंच करणार आहे। आणि हे पूर्ण याला मिक्स करून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवू। आता याला असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू आपण। आता 10-15 मिनिटं झालेलं आहे। आता आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे ते झालेलं आहे। आता आपण याला फोडणीला देऊ। आता इकडे गंज गरम झाला, त्याच्यात तेल टाकून घेऊ 3 चमचे। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ। कांद्याला थोडा कलर येईपर्यंत त्याच्यात होऊ द्यायचं तेलात। आता कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे, गोल्डन होत आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे चिकन आहे, हळद आणि लसण वगैरे लावलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून देऊ। आणि याला असंच 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचं आहे। याच्यावर असं 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून घेऊ। आता आपण याच्यावरचं हे झालेलं आहे। आता याच्यावर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। याच्यावर झाकण ठेवून याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला हेच पाणी शिजायसाठी त्याच्यात टाकता येणार।
आता हेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहे. हे जे आहे ते पूर्ण आपलं आलं लसूणच्या याच्या भांड्याचंच पाणी आहे, म्हणून ते याच्यातच टाकून घेऊ आपण. आणि 10 ते 15 मिनटं असंच याला शिजवून घेऊ. आता चिकन शिजलेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. आता आपण 3 पळी तेल टाकून घेऊ. आता तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ. मसाला असा छान तेलामध्ये होऊ द्यायचा, मसाल्याला असा. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊ. एक चम्मच लाल तिखट, थोडी धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला. आता याला असं फिरून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत मसाला असाच होऊ देऊ. आणि आपण हळद आणि मीठ हे आधीच जे चिकन फ्राय केलं त्याच्यामध्ये, चिकनची जे फिक्की भाजी बनवली त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे, म्हणून आता आपण याच्यामध्ये नाही टाकणार, कारण की मीठ मग जास्तच होऊन जाणार. आता मसाला हा झाला. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच जे हे सूप आहे चिकनचं ते टाकून घेऊ आणि थोडा मसाला याच्यामध्ये होऊ देऊ. आता आपला हा मसाला झाला. आता आपण याच्यामध्ये हे जे पीस आहे हे टाकून घेऊ. थोडा वेळ हे पीस जे आहे मसाल्यात आपण असेच होऊ देऊ. आता पीस मसाल्यामध्ये झाले. हा रस्सा याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि थोडी वरून हे कोथिंबीर. आता आपली चिकनची भाजी झाली तयार. आता आपण जेवण करायला घेऊ. तर कशी वाटली तुम्हाला आजची चिकन रेसिपी? आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि या जेवण करायला. बाय.